पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जोडी ही भारतीय राजकारणातली एक महत्त्वाची आणि चर्चेतील जोडी आहे। या जोडीने घेतलेले निर्णय देशाच्या विकासाला दिशा देणारे ठरलेले आहेत। त्यामुळेच या दोघांना जय वीरू या प्रसिद्ध चित्रपटातील मित्र जोडीच्या नावानेही संबोधलं जातं। नुकताच अमित शहा यांनी नरेंद्र मोदी सोबतच्या मागील 50 वर्षाच्या सहप्रवासाचे अनुभव शेअर करत त्यांची पहिली भेट, मोदींची कामं करण्याची शैली आणि या काळात घेतलेले महत्त्वाचे निर्णय या विषयावर सविस्तर सांगितलेला आहे। अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची पहिली भेट अहमदाबादमध्ये झाली। त्यावेळी नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीच्या तयारीच्या पाहणीसाठी आले। या भेटीत मोदींनी शहा यांना संघाच्या कामाविषयी माहिती दिली। त्याच प्रेरणेतून अमित शहा यांनीही संघाचं काम हाती घेतलं। त्यावेळी एका लहानशा शहरात सुमारे 1000 ते 1200 युवकांसाठी आयोजित कार्यक्रम मोदींनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडला। या कार्यक्रमातून मोदींना अमित शहा यांच्यासारखा एक खंबीर सहकारी मिळाला। 1985 ते 1990 या काळात गुजरातमध्ये भाजपची अवस्था अत्यंत कमजोर होती। विधानसभा निवडणुकीत केवळ 11 आमदार निवडून आले आणि पक्ष तिसऱ्या स्थानावर होता। त्या काळात काँग्रेस आणि जनता दलाचं वर्चस्व होतं। 1987 मध्ये पडलेल्या दुष्काळात काँग्रेस सरकार लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात अपयशी ठरलं। याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस विरोधात न्याय यात्रा सुरू केली। त्यावेळी मोदी हे भाजपचे महासचिव होते। ही यात्रा संपूर्ण गुजरातभर गावोगावी पोहोचली। कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली। या आंदोलनातून भाजपनं जनाधार मिळवला आणि 1985 साली गुजरातमध्ये बहुमताचं सरकार स्थापन केलं। भाजपला जनाधार मिळत असला तरी संघटनात्मक पातळीवर पक्ष कमकुवत होता। सदस्य नोंदणी, बूथ आणि जिल्हा समित्यांचे रेकॉर्ड अस्तित्वात नव्हते। हे लक्षात घेऊन मोदींनी अमित शहा यांच्यासह 45 दिवस गुजरातचा दौरा केला। या काळात त्यांनी संपूर्ण सदस्य नोंदणी प्रक्रिया सुधारली। शहा यांच्याकडे पक्षाच्या व्यवहारांचे लेखाजोखा आणि ऑडिटची जबाबदारी देण्यात आली। त्यांनी 80% जिल्ह्यांमध्ये बूथ, मंडळ आणि जिल्हा समित्यांची पुनर्रचना केली। याच कामातून भाजपच्या स्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशन बेसची पायाभरणी झाली। 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात काँग्रेस विरोधी वातावरण तयार झालं होतं। त्याचवेळी मोदींनी गुजरातमधील यशस्वी प्रशासनाचं गुजरात मॉडेल देशासमोर मांडलं। 2013 मध्ये अमित शहा यांची उत्तर प्रदेश भाजप प्रभारी म्हणून नियुक्ती झाली। त्यांनी मोदींच्या लोकप्रियतेचं मतदानात रूपांतर केलं। शहा यांनी मतदारांना जातीपातीच्या पलीकडे जाऊन देशहितासाठी मतदान करण्याची प्रेरणा दिली। मोदींनी देश बदलतोय ही भावना तयार केली। या दोघांच्या समन्वयामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 80 पैकी 71 जागांवरती विजय मिळवता आला। मोदी शहा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले। जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा 370 कलम हटवून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केलं। हा निर्णय देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरला। सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअर स्ट्राईकच्या माध्यमातून देशविरोधी कारवायांवर कठोर प्रत्युत्तर दिलं। नक्षलवादाविरुद्ध निर्णायक लढा उभारला। शहा यांच्या नेतृत्वात नक्षलवाद्यांची ताकद मोडीत काढली गेली। देशातील 75% नक्षलग्रस्त भाग आता शांततेत आहे। भारतात नक्षलवाद आपल्या अंतिम टप्प्यात आहे। नक्षलवाद 31 मार्च 2026 पर्यंत पूर्णपणे संपवला जाईल असं अमित शहा यांनी सांगितलंय। संपूर्ण जग कोरोनाच्या महासंकटात होतं, तेव्हा मोदी शहा जोडीनं देशाचं यशस्वी नेतृत्व केलं। त्यांनी लसीकरणासाठी देशांतर्गत संशोधनाला चालना दिली। त्यानंतर 140 कोटी लोकसंख्येपर्यंत ती लस पोहोचवली। दुसऱ्या लाटेत तर देशभरात ऑक्सिजनचा अचानक तुटवडा निर्माण झाला होता। अशा गंभीर परिस्थितीमध्ये जगातील कानाकोपऱ्यातील देशातून ऑक्सिजन सिलेंडर्स मागवून ही टंचाई दूर करण्यात आली। असे अनेक निर्णय मोदी शहा जोडीनं देशहितासाठी जोपासले। मोदी शहा या जोडीनं केलेल्या कामांविषयी आपल्याला काय वाटतं, आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।